फर्स्ट इयर नंतर आयुर्वेदिकला त्यांनी ॲडमिशन घेतली, मेडिकलला नंबर लागला नाही म्हणून. खरं तर त्याच्याबरोबर माझा नंबर लागला होता, आम्ही दोघं शिकू शकलो असतो आणि आज मी डॉक्टर झालेही असते. पण तो म्हणाला की मी तिला घेऊन राहणार नाही. नांदेडला तेव्हा हॉस्टेल नव्हतं आणि रूमवर राहणार नाही. आणि वडिलांनी त्याचं ऐकलं, तेव्हा तेही माझं स्वप्नभंग झालं. म्हणजे लागलेला नंबर सुद्धा मला म्हणजे नाही जाता आलं मला. तर ठीक आहे, ते दुःख होतं, पण पुढे मला डायटेटिक्स करायची संधी मिळाली आणि मला त्या पॅरामेडिकल का होईना त्या क्षेत्रात खूप काम करायची संधी मिळाली. आणि तुम्हाला मी अभिमानाने सांगू शकते की मराठवाड्यातली मी पहिली डायटिशियन आहे जी क्वालिफाईड आहे, जिचं स्वतंत्ररित्या चालवलं जाणारं डाएट क्लिनिक आहे. आणि डाएट ही कन्सेप्ट घराघरात पोचावी म्हणून आपल्या औरंगाबादमधून जेवढी कुठली वृत्तपत्र निघतात त्या सगळ्या वृत्तपत्रांमधून मी सदर लिहिलेली आहे. म्हणजे सकाळमध्ये तुम्ही 4.5 वर्ष सदर लिहायची. लोक मला विचारायचे की सकाळमध्ये तुमचं कोणी नातेवाईक आहे का, आमचं एवढं छापून आण. मी म्हणायचे तसं काही नाहीये. तर म्हणायचे मग तुमचं कसं येतं नेहमी, तुमचं कसं येतं आमचं एवढं छापून आण. तसं काहीही नव्हतं. आजही मला सकाळ कधी गरज लागली तरी मला रात्री 11ला सुद्धा ते फोन करतात आणि मी त्यांना माहिती पुरवते. त्यांना पुरेपूर माहिती आहे यांच्याकडनं आपल्याला मिळणार, नक्की खात्रीला आहे. तर मला खूप अभिमान वाटतो. आज माझी आहारावर 14 पुस्तकं मी लिहिली. ती तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच लिहिली सगळी, नाहीतर अदरवाईज मी लिहिली नसती. आणि महिला कॉलेजची मी 20 वर्ष नोकरी केली आणि मग मी नोकरी सोडली कारण मला प्रॅक्टिसच करायची होती. आणि मी कोणतेही डॉक्टर करतील त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रॅक्टिस केली होती. म्हणजे आज मला सगळीकडनं खूप अवघड असेल तर मला कॉल येतो, कोणत्याही हॉस्पिटलमधून कोणतेही डॉक्टर पाठवतात. फक्त मी कोणत्याही डॉक्टरकडे जाणं पसंत केलं नाही तिथं बसणं, कारण मला डायटिशियन कम रिसेप्शनिस्ट हा जॉब कधीच करायचा नव्हता. आणि गरज पडेल तिथे अगदी म्हणजे एवढे रेफरन्सेस होते. आता तर काय बनतच सगळ्यांना मिळतं, पण एक काळ असा होता की तुम्हाला रेफरन्सेस मिळायचे नाही. तर मला घाटीमधून सुद्धा माझ्याकडे लोक यायचे, डॉक्टर लोक यायचे. तर माझ्याकडे एवढी ग्रंथसंपदा आहे आहारशास्त्र या विषयावर सुद्धा की त्यांना रेफरन्स मिळायचा माझ्याकडे. रसिकाताई, मला अजून एक विचारायचं आहे मला की आपल्या महिलांचं तर माहिती असतं की आपण कुटुंबाला आधी प्राधान्य देतो आणि स्वतः कुटुंबाला प्राधान्य देताना आपण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असतो बऱ्याचदा. तर मग मला असं म्हणायचं की वयाच्या 40 नंतर महिलांनी आहारात काय म्हणजे घेणं गरजेचं आहे, आहार कसा असावा वयाच्या 40 नंतर? तुला प्रांजळपणे सांगू का, त्याचं उत्तर मला एवढं थोडक्यात नाही देता येणार. मी माधुरीला म्हणजे तुमच्या अध्यक्षांना विनंती करीन की याच्यावर आपण एक सेशन ठेवूया, सगळ्या गोष्टींचा बोलूया. आणि त्या दिवशी तुम्ही मनसोक्त मला प्रश्न विचारा. मी त्या दिवशी माझ्याकडे एक असं प्रदर्शनी लावण्यासारखी आहे, ती मी लावीन, सगळे चार्ट्स वगैरे सगळे तुम्ही ते पहा सगळं. आणि मी या प्रश्नाचं उत्तर नक्की तेव्हा देईन, एकाच नाही. कारण 40 हा एक टप्पा असा आहे की जिथे आपण थांबून थोडा आपला स्वतःबद्दल विचार केला पाहिजे, स्वतःच्या तब्येतीचा. ती एक देवाने दिलेली शेवटची संधी असते आपल्याला सुधारण्याची. आणि ती जर आपण नाही पाळली तर आपण पुढे कधीच सुधारू शकत नाही. मग आपल्याला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. तर आपण एक नक्की सेशन ठेवूया आणि अगदी मनसोक्त चर्चा करूया. त्या दिवशी फक्त आरोग्य हा विषयच घेऊ आपण. याच्यावर संदर्भात अजून एक प्रश्न की म्हणजे आजकाल वेगवेगळे डाएट प्लॅन वगैरे फॉलो करतात प्रत्येक जण, कोणी युट्यूबवर कोणी सांगितलेलं असेल त्यानुसार, तर कितपत योग्य आहे? त्याला एकच उत्तर आहे की हे अतिशय अयोग्य आहे. प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही वेगळी असते आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचा म्हणजे जीवच देवानी वेगळा घडवलेला आहे. त्यामुळे त्याला काय लागतं काय नाही हे प्रत्येकाचं ठरलेलं असतं आणि त्याच्यानुसार प्रत्येकाचं डाएट वेगळं असतं. दोन सारख्या असणाऱ्या व्यक्ती सुद्धा, सारखा आजार आहे समजा, सारखी उंची आहे, सारखं वजन आहे, सगळं सारखं आहे, पण तरी सुद्धा दोघांचं डाएट वेगळं असतं. तर हे सगळं वेगळं वेगळं आहे. आणि ह्या ज्या माहिती मिळते ही गोष्ट खूप चांगली आहे, जागरूकता येते ही गोष्ट पण चांगली आहे, पण ते फॉलो करणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे आपला आपला डॉक्टर, आपले आपले डायटिशियन हे आपण ठरवून टाकावं आणि श्रद्धा ठेवावी त्यांच्यावर आणि त्यांचं फॉलो करत जावं. बस, इकडचं तिकडचं करण्यापेक्षा. तुमच्या ह्या एवढ्या मोठ्या साहित्यिक प्रवासामधला एखादा असा सुवर्ण क्षण की जो तुमच्या कायम स्मरणात राहिला, की बाबा एखाद्या व्यक्तीची भेट म्हणा किंवा एखादा पुरस्कार म्हणा? तसे तर खूप छान छान आले, पण एक प्रसंग म्हणशील किंवा जे मला करायला मिळालं तर मी सांगेन की मी मराठवाडा साहित्य परिषदेचे 11 वर्ष झाले कार्यकारिणी सदस्य आहे.
आता पुन्हा येत आहेत निवडणुका 14 जास्त वर्ष. तर लेखिका साहित्य संमेलन मला घ्यायला मिळालं, म्हणजे सुरुवात करता आली, हा माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा योग आहे. त्यामुळे मला माझा एकच विचार होता, कारण मी उद्देश घेऊन मी साहित्य परिषदेत गेले होते, की माझ्या मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात खूप लिहिणाऱ्या भगिनी आहेत आणि त्यांना मिळावं तसं व्यासपीठ मिळत नाही. जेव्हा अनेक साहित्य संमेलनं व्हायची, मी पाहायची की स्त्रियांना किती दुय्यम स्थान देतात, किंवा व्यासपीठावरची ती परिस्थिती की पिऊन कवी लोक बसायचे आणि त्यांच्या बाजूला महिलांना बसावं लागायचं. ही अतिशय दयनीय अवस्था होती. तसं होऊ नये, आमचा आवाज आम्हाला उठवता यावा, आम्हाला आमच्या मनातलं सांगता यावं, याच्यासाठी मला एक वेगळं व्यासपीठ निर्माण करायचं होतं. पुष्कळ जणी आपल्यापैकीच भगिनी म्हणाल्या की वेगळी चूल कशाला, पण ही वेगळी चूल मांडणं अत्यंत आवश्यक होतं, कारण तोपर्यंत माझ्या मैत्रिणी मोकळ्या झाल्या नसत्या. आणि मला खूप समाधान आहे की आज मराठवाड्यातल्या तळागाळातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या भगिनी या निमित्ताने लेखिका साहित्य संमेलनाच्या एकत्र येतात, छान भूमिका मांडतात, म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने काय म्हणतील एवढ्या सुंदर बोलतात. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि माझी अजिबात अशी इच्छा नसते की माझं नाव कोणी घ्यावं किंवा काय करावं, अजिबात इच्छा नसते. जे सुरू झालंय ते खूप छान सुरू झालेलं आहे असं मला नेहमी वाटतं. आणि कुठल्याही मानापानाची वगैरे माझी काहीही अपेक्षा नसते तिथे, फक्त हे चालू राहावं एवढीच इच्छा आहे. तुमच्या काही अजून योजना आहेत का आमच्या सारख्या लेखिकांसाठी? पहिले अनुराधा पहिल्या अनुराधा वैद्य होत्या, अगदी छान, म्हणजे एकापेक्षा एक अध्यक्ष